रत्नागिरी शहराच्या विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला आहे। या निधीतून शहरात स्थानिक व्यापारी आणि नागरिकांसाठी सुमारे 7 कोटी रुपयांचे अत्याधुनिक शॉपिंग सेंटर उभारण्यात येणार आहे। यामुळे स्थानिक व्यापाराला चालना मिळण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत। तसेच शहरातील पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, शिक्षण आणि सांस्कृतिक विकासासाठी 14 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। याशिवाय नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणासाठी 4 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या सर्व विकास कामांमुळे रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत। रत्नागिरी शहराच्या विकासासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी होणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि लांजा राजापूरचे आमदार सन्माननीय किरणजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून या रत्नागिरी शहरासाठी भरीव निधी आलेला आहे। यामध्ये सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, कारण पावसामध्ये जे पाणी साचलं सगळीकडे आणि याचा त्रास होऊ नये यासाठी जे काही महत्त्वाचे नाले आहेत, जे पूल काही दुरावस्थेत आहेत, हे सुधारण्यासाठी प्रायोरिटीने काम करण्यासाठी हा निधी आलेला आहे। आणि नक्कीच या सगळ्या गोष्टीचा विचार करून ही महत्त्वाची कामं लवकरात लवकर आता मार्गी लागणार आहेत। रत्नागिरी शहरातल्या शाळा ज्या आहेत ती मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे सर्व सोयीसुविधा मिळून शिक्षण मिळालं पाहिजे, या हेतूने शाळा पहिल्या चांगल्या झाल्या पाहिजेत। यासाठी ज्या शाळा दुरावस्थेत आहेत, तिथे काही शाळांमध्ये पाणी गळत आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत, या सगळ्या दुरुस्त करण्यासाठी निधी प्राप्त झालेला आहे। त्याचप्रकारे आज रत्नागिरी शहरामध्ये आठवडा बाजार इथे जे शॉपिंग सेंटर आहे ते अतिशय दुरावस्थेत आहे आणि ते चांगल्या प्रकारे तिथे शॉपिंग सेंटर व्हावं यासाठी सन्माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून 7 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे। कारण मेन बाजारपेठ आहे ती जर सुसज्ज असेल तर नक्कीच अनेक पर्यटक आणि खरेदीसाठी येतात, शहरातले सगळे नागरिक जातात आणि तिथे चांगलं एक शॉपिंग सेंटर व्हावं या उद्देशानं या शॉपिंग सेंटरसाठी सुद्धा निधी प्राप्त झालेला आहे। प्रशासकीय इमारत साहेबांच्या माध्यमातून अतिशय चांगली झालेली आहे, परंतु यामध्ये सुद्धा काही कामं अजून नव्याने प्रस्तावित झालेली आहेत। नंतर वेगवेगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत, यासाठी सुद्धा साहेबांच्या माध्यमातून निधी आपल्याला आता इथे प्राप्त झालेला आहे। निधी जरी प्राप्त झाला असेल तरी पण म्हणजे कुठल्या जनावरं यासाठी काय ठोस उपाययोजना काय? या सगळ्या गोष्टी तर आहेत, कारण या तर फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि यासाठी नुसतं निधी महत्त्वाचा नाही आहे, तर त्यासाठी व्यवस्थित ते काम करून घेण्यासाठी आमचे नगरपालिका म्हणून प्रयत्न चालू आहेत। आमच्या नगरपालिकेची सर्व माणसं ही गुरं पकडण्यासाठी, कुत्र्यांसाठी सतत फिरत असतात, परंतु या गोष्टी पुढे येत नाही आहेत। परवाच आमची माणसं जी ह्याच्या काँग्रेस भवनच्या पुढे किंवा ह्याच्या इथे सावरकरांच्या पुतळ्याच्या इथे जी गुरं बसलेली असतात आणि त्याच्यामध्ये एक पिसाळलेली गाय फाटक हायस्कूलच्या परिसरामध्ये फिरत होती, तिला पकडण्यासाठी रात्री 12:30 वाजेपर्यंत ती माणसं काम करत होती, परंतु एवढे सगळे शर्तीचे प्रयत्न करूनसुद्धा ती गाय पकडली जात नव्हती, इतकी ती वेगाने पळत होती। सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो, त्यासाठी आम्ही वनविभागाचीही माणसं बोलवली
त्यांच्या मार्फत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मार्फत ती गाय पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. म्हणजे आमचे प्रयत्न चालू आहेत. तर मी तुमच्या माध्यमातून शहरामध्ये एक आवाहन करते की अशी कुठची संस्था असेल किंवा असं कोणाकडे काही चांगल्या संकल्पना असतील की या गोष्टी केल्या तर आपण ही भटकी कुत्री आणि गुरे यांचा सर्वतोपरी व्यवस्थित त्यांचा मार्ग काढू शकत असू तर नक्कीच अशा संस्थेने किंवा अशा माणसांनी आमच्या इथे यावा, आमच्याशी संपर्क साधावा. आपण नक्कीच चांगलं काम याच्यावर करू शकतो.